चला नमस्कार. अत्यंत महत्वाचं भारताचा भूगोल. आजपर्यंत सर्वच एक्झामला या 50 क्वेश्चन विचारले. सर्वाधिक वेळा सगळ्या एमपीसीची एक्झाम असेल, तुमची न्यायालयाची एक्झाम असेल, टीईटी एक्झाम असेल, सर्व एक्झामला भारताच्या भूगोल पहिले आपण 50 क्वेश्चन घेतलेले आहेत. आता पुढचे 51 ते 100 पर्यंत अत्यंत महत्वाचे क्वेश्चन घेणार. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा. चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे ते सुद्धा डाउनलोड करून घ्या. ओके, चला बघूया क्वेश्चन. या प्रकारचे एका पेजवर 4 क्वेश्चन आहेत. काही ठिकाणी क्वेश्चनचे आन्सर सुद्धा दिलेले आहे, त्यामुळे काळजी करू नका. तुम्ही न्यायालय शिपाई भरतीची तयारी करत असाल तर 5000 क्वेश्चनची आपली ऑनलाईन नोट्स आहे. सोबत एक 10 सराव पेपर पासून ते 30 सराव पेपर पर्यंत तुम्हाला पेपर मिळतील. त्याची फीस फक्त 99 रुपये ठेवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर न्यायालयाची शिपाई भरती व्हायची असेल, फक्त न्यायालय शिपाई भरतीसाठी ती नोट्स आहे 99 रुपयामध्ये. हा आपला नंबर तुम्हाला देतो, या नंबरला तुम्ही संपर्क करा. इथं 95 52 62 95 63 हा नंबर आहे. या नंबरला संपर्क करा. व्हॉट्सअपला किंवा डायरेक्ट फोन पे गुगल पे करा, तुम्हाला ती पीडीएफ मिळून जाईल. चला क्वेश्चन पहिला आहे 51 नंबरचा. चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा की पश्चिम बंगाल? बघा, चिल्का सरोवर भारताचं सर्वात मोठं कुठल्या खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे तर ते ओडिसा या राज्यामध्ये आहे. कुठलं राज्य आहे? ओडिसा राज्य. इकडचा पुढचा प्रश्न बघा, काय प्रश्न आहे? अंदमान आणि निकोबार बेटामधील सर्वोच्च शिखर. आता अंदमान निकोबार हे तुम्हाला बेट दाखवलेलं इकडे. या बेटातलं सर्वोच्च शिखर त्याचं नाव आहे सँडल. काही ठिकाणी सँडल नाव दिले, काही सँडल नाव दिलंय. सँडल पीक हे त्याचं नाव आहे. ओके, चला त्यानंतर बघा 53 नंबरचा क्वेश्चन आहे. लक्षद्वीप बेटांचा समूह कोणत्या समुद्रात स्थित आहे? आता आपला भारताचा नकाशा आहे इकडे, ठीक आहे. या साईडला जर पाहिलं असेल तुम्हाला टिंब 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 दाखवलेला आहे. हा आहे लक्षद्वीप बेटाचा समूह. आणि पश्चिम बाजूला भारताचा जर विचार केला तर कुठला समुद्र आहे? अरबी समुद्र आहे. म्हणजे लक्षद्वीप बेटाचा समूह हा भारताच्या कुठे आहे? अरबी समुद्राजवळ आहे. इकडे साईडला जर पाहिलं असेल तुम्ही हा बंगालचा उपसागर आहे. इकडे तुम्हाला अंदमान निकोबार बेट दिसते खाली थोडस खाली. ओके, म्हणजे लक्षद्वीप बेटाचा समूह हा अरबी समुद्रामध्ये आहे. सगळ्यात जास्त विचारलेले क्वेश्चन घेतो, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघून घ्या. पुढचं बघा, लक्षद्वीप बेटे हे प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या खडकापासून बनलेले आहे? ज्वालामुखी खडक, स्तरित खडक, प्रवाळ खडक की ग्रेनाइट खडक? तर कुठला? प्रवाळ खडकापासून ते बनलेले आहे, प्रवाळ खडक. बॅच जॉईन करा. न्यायालय शिपाई बॅच सुद्धा सुरू आहे, टीईटीची बॅच सुद्धा सुरू आहे, ठीक आहे. जलसंपदा भरती त्याच तारखेला आपली बॅच सुरू, त्यामुळे सगळ्या भरतीला क्वेश्चन कामी येणार. आता पुढचे काही क्वेश्चन आहे त्याचं डायरेक्ट तुम्हाला आन्सर दिलेला आहे. मग परत या प्रकारचे क्वेश्चन आहे. ओके, बघा इथं तुम्हाला काही ठिकाणी फक्त डायरेक्ट आन्सर दिसेल, तर थोडंसं आपण बनवतानाच टेक्निकल इश्यू झालेला आहे, हरकत नाही, डायरेक्ट तुम्हाला आन्सर मिळते. अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे? तर पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची राजधानी आहे. खूप वेळा क्वेश्चन आहे. त्यानंतर इकडचं बघा, भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोणत्या बेटावर आहे? बॅरन बेट आहे. बघा इकडे तुम्हाला दिसतोय ज्वालामुखी वरती येताना, तर भारतातला एकमेव जागृत ज्वालामुखी हा बॅरन बेटावरती आहे. त्याच्या बाजूचा क्वेश्चन जर पाहिला, 10° चॅनल. बघा 10° चॅनल किंवा 10 डिग्री चॅनल असं म्हणतात. कोणत्या 2 भागांना वेगळे करतात? खाली थोडा नकाशा तुम्हाला दिसत असेल तर वरती अंदमान दिलेला आहे, खाली निकोबार दिलेला आहे, आणि इथं एक लाईन मारली 10° चॅनल म्हणून. तर अंदमान निकोबारला ही 10° चॅनल डिग्री काय करते? वेगळं करते. म्हणजे उत्तर आहे अंदमान आणि निकोबार बेट. पुढचं आहे माउंट हॅरिएट. बघा लक्षात ठेवा, माउंट हॅरिएट हे राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचं नवीन नाव आता काय करण्यात आलेलं आहे तर माउंट मणिपूर राष्ट्रीय उद्यान असं त्या उद्यानाचं नाव करण्यात आलेलं, आणि हे उद्यानाची त्या ठिकाणी इमेज दिलेली आहे. पुढचे अजून एक पेजेस किंवा 2 पेजेस क्वेश्चन त्याचा आन्सर दिलेला आहे. पुढचं बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातला सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कुठला? बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातला सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? लडाख, जम्मू काश्मीर, अंदमान निकोबार आणि दिल्ली. तर कुठला आहे? इकडा हा भाग तुम्हाला दिसतो बघा, कुठला आहे? हे नकाशावरून तुमच्या लक्षात आलं असेल तर लडाख,
हा भारताचा क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे. पुढचा क्वेश्चन बघा, इकडे जर पाहिलं तुम्ही, भारतातील थरचं वाळवंट प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये पसरलेलं आहे? थरचं वाळवंट इकडे तुम्हाला वाळवंट दिसलं आहे, कुठल्या? तर हरियाणा या राज्यामध्ये ते पसरलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सिंधू नदीला किंवा सिंधू नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? इथे तुम्हाला सरोवर दिसलं, या सरोवरचा तुम्ही अनेक वेळा इमेज पाहिली असेल. तर सिंधू नदीचा उगम कुठं होतं? तर मानसरोवर या ठिकाणी. आणि ते कुठं आहे? तिबेटमध्ये मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा काय होतो? उगम. न्यायालय शिपाई भरतीची जर तयारी करत असाल तर 5000 ऑनलाईन टाईप क्वेश्चन आहेत, सोबत तुम्हाला 10 ते 30 एवढे क्वेश्चन पेपर सुद्धा मिळणार आहे सोडवण्यासाठी. तर हा नंबर आहे, या नंबरला संपर्क करा किंवा डायरेक्ट 99 रुपये या नंबरला सेंड करा, तुम्हाला ते पीडीएफ सगळं मिळून जाईल. ओके, चलो बघा, सिंधू पाणी करार कोणत्या दोन देशामध्ये 1960 ला झालेला आहे? सिंधू पाणी करार जो आहे तर हा भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेला आहे. भारत पाकिस्तान, तुम्हाला इमेज सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे 1960. ओके, चलो पुढचं. हा, इथं आता काही प्रमाणामध्ये तुम्हाला तसं दिले. ओके, एक सेकंड. हा, ठीक. ओके, बघा आता क्वेश्चन आणि त्याचा आन्सर अजून काही पेजेसवर आहे. पुढचं टेक्निकल इश्यू झाला, आपला प्रॉब्लेम आहे. भारताची राष्ट्रीय नदी कोणती असून तिचा उगम हा गोमुख या ठिकाणी होतो? तर गंगा नदी भारताची राष्ट्रीय नदी आहे, तिचा उगम गंगा नदीचा दाखवलेला. पुढं, यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी असून तिचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर तिचा प्रयागराज, अलाहाबाद या ठिकाणी संगम होतो. बघा, तुम्हाला इकडे दोन वेगवेगळ्या रंगाच्या नद्या दिसत असतील, या ठिकाणी यमुना नदीचा संगम होतो. ओके, अलकनंदा आणि भगीरथी या दोन नद्याचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? इथं सुद्धा तुम्ही जर पाहिलं असेल, अलकनंदा आणि भगीरथी, इकडून येणारी नदी बघा, थोडंसं वेगळं पाणी आहे आणि इकडून येणारी वेगळं, म्हणजे इकडून येणारी नदी आणि इकडून आहे दोन नदी, अलकनंदा आणि भगीरथी या दोन नद्याचा संगम हा देवप्रयाग नावाचं ठिकाण आहे, या देवप्रयाग या ठिकाणी होतोय. देवप्रयाग कुणाचा? अलकनंदा आणि भगीरथी या दोन नद्याचा. पुढे आहे ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये कोणत्या हिमनदीतून होतो? तर ते हिमनदी चोमांग डुंग नावाची नदी, या नदीतून ब्रह्मपुत्रा नदीचा तिबेटमध्ये हिमनदीतून काय होतो? उगम होतो. ओके, चला पुढचं. ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये कोणत्या नावाने ओळखलं जातं? खूप वेळा प्रश्न, खूप वेळा सगळ्याच एक्झामला. तसांगपो या नावाने ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये ओळखलं जातं. पुढचं जर पाहिलं असेल, ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये कोणत्या राज्यातून प्रवेश करते? तर अरुणाचल प्रदेश या राज्यातून ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये प्रवेश करते. हे इकडे दिसते तुम्हाला अशी येताना दाखवलेली. पुढचं आहे, जगातील सर्वात मोठं नदी निर्मित बेट मांजुली बेट कोणत्या नदीच्या पात्रात आहे? तर मांजुली बेट हे ब्रह्मपुत्रा नदी आहे. या ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये हे ग्रीन वाला तुम्हाला जे दिसतंय, हे ग्रीन वाला आहे मांजुली बेट. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं? तर गोदावरी नदी आहे आपली, या गोदावरीला दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखलं जातं. पुढचं बघा, गोदावरी नदीचा जो उगम आहे हा नाशिक जिल्ह्यातील कोणत्या डोंगरात? आता तुम्ही जर ब्रह्मगिरी नाशिकचे गेला असाल तर ब्रह्मगिरी वरती तुम्हाला गोदावरी नदीचा उगम पाहायला मिळेल. ही ब्रह्मगिरी डोंगर रांगा आहे. ब्रह्मगिरीमध्ये तुम्ही जर गेलात, अनेक जण जातात, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय गोदावरीचा उगम पाहायला मिळतो. दक्षिण भारतातील बघा, दक्षिण भारतातील द्वीपकल्पीय दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी, हा जो क्रम तुम्हाला दिसतोय तर तो आहे कृष्णा नदीचा. नदी आहे ती कृष्णा नदी. त्यानंतर कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी होतोय? तर महाबळेश्वर. मग तुम्हाला विचारतात महाबळेश्वर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये हे महाबळेश्वर ठिकाण आहे. पाचगणी सुद्धा साताऱ्यामध्येच आहे. खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी असून खच दरीतून वाहते? तर नर्मदा आणि तापी या दोन्ही नद्या खच दरीतून वाहतात. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला ऑप्शन एकच आहे नर्मदा. जर इथं नर्मदा नसतं तर तापी सुद्धा आहे. ठीक आहे, पश्चिम वाहिनी नद्या ह्या दोन्ही नद्या तापी असेल नर्मदा दोन्ही खच दरीतून वाहतात. खच दरी म्हणजे बघा, इकडे तुम्हाला असा डोंगररूप भाग दाखवलेला आहे, इकडे बी सुद्धा डोंगररूप भाग दाखवलेला आहे आणि याच्या मधातून ही नदी वाहते, याला म्हणतात खच दरीतून वाहणारी नदी. दोन्हीकडे उंचवट्याचा भाग आहे आणि मधातून जी नदी वाहते तिला खच दरीतून वाहणारी नदी म्हणतात. आणि पश्चिम वाहिनी नदी अशा दोन आहेत, नर्मदा आणि तापी. काही वेळेस नर्मदा ऑप्शन मध्ये असेल तर तापी असेल, दोन्ही पण लक्षात ठेवा. ओके, किंवा कधी कधी दोन्ही ऑप्शन असतील.
नर्मदा नदीचा उगम हा मध्य प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होतो? तर अमरकंटक नावाचं ठिकाण आहे मध्य प्रदेशामध्ये, इथं नर्मदेचा उगम होतो. त्यानंतर धुवाधार हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर धुवाधार धबधबा आहे. कावेरी नदीवर शरावती नावाचा धबधबा आहे. नर्मदेवर लक्षात ठेवा धुवाधार नावाचा धबधबा आहे. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातला सर्वात उंच पुतळा कोणत्या धरणाजवळ आहे? बघा, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे त्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतात आणि जगातला सर्वात उंच तो पुतळा आहे आणि तो कुठल्या नदी धरणाजवळ आहे? तर सरदार सरोवर आहे, गुजरात मधलं सरदार सरोवर या ठिकाणी. पुढचा आहे खचदरीतून बघा वाहणाऱ्या दोन प्रमुख नद्या कुठल्या आहेत? इकडे खचदरी म्हणजे बघा इकडे तुम्हाला उंचवट्याचा भाग दिसतो, इथं इथं पण उंचवट्याचा भाग दिसतो, इथं पण याच्या मधातून वाहणारी नदी, याच्या मधातून वाहणारी नदी त्यांना म्हणतात खचदरीतून वाहणारी नदी. नर्मदा आणि तापी या दोन नद्या आहेत, लक्षात ठेवा. पुढचं जर पाहिलं असेल तर बघा आता व्यवस्थित, आता इकडे काय उत्तर नाही, थोडस टेक्निकल मुळे ते उत्तर झाले होते आपल्या ग्रीन मध्ये. हिराकूट, हिराकूट हे भारतातलं सर्वात लांब धरण कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? तर महानदी आहे. त्या महानदीवर बघा हे हिराकूट सर्वात लांब, तुम्हाला प्रश्न विचारतात की भारतातलं सर्वात लांब धरण कुठलं आहे? त्याचं नाव आहे हिराकूट. आणि हिराकूट हे कुठल्या नदीवर आहे? तर महानदीवर. दोन प्रश्न, भारतातलं सर्वात लांब धरण हिराकूट कुठल्या नदीवर आहे? तर महानदीवर आहे. ओके. त्यानंतर नागार्जुन सागर हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे, हा कुठल्या नदीवर बांधलेला आहे? कुठल्या नदीवर आहे? तर कृष्णा नदी आहे, या कृष्णा नदीवरती तो आहे. त्यानंतर कर्नाटक राज्यातील लाल बहादूर शास्त्री सागर हे जलाशय कोणत्या धरणाचं आहे? अलमट्टी धरणाचं आहे. ठीक आहे, अलमट्टी धरण, कारण कोयना जळ नाहीये, मेट्रो नाही, अलमट्टी धरणाचं ते आहे. पर्याय क्रमांक एक. पुढचं आशियातील पहिला, बघा भारतातला नाही तर आशियातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणत्या धबधब्यावर 1902 साली सुरू झालेला आहे? आशियातला पहिला जलविद्युत प्रकल्प, आणि तुम्हाला इकडे धबधबा दिलेला इकडे बघा. ठीक आहे, तर तो धबधबा आहे शिवसमुद्रम धबधबा. काय? शिवसमुद्रम, कावेरी नदीवरचा हा शिवसमुद्र धबधब्यावर आशियातला पहिला जलविद्युत प्रकल्प सुरू झाला, तो 1902 मध्ये. पुढचं जर पाहिलं असेल बघा 86 नंबरचा क्वेश्चन आहे शरावती नदी. आता तुम्हाला प्रश्न असा विचारतात की शरावती नदीवर किंवा जोग धबधबा जो आहे, जोग धबधबा कुठल्या नदीवर आहे? हा प्रश्न म्हणजे इथं तुम्हाला ऑलरेडी दिलंय, शरावती नदीवर भारतातला प्रसिद्ध जोग धबधबा. ठीक आहे, म्हणजे शरावती नदीवर कुठला धबधबा आहे? जोग, किंवा जोग धबधबा हा कुठल्या नदीवर आहे? शरावती. हे लक्षात ठेवा. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कर्नाटक राज्यामध्ये. हा इथे दिसतो तुम्हाला, कुठं? कर्नाटक या राज्यामध्ये. पुढं गंगेची कोणती वितरिका डिस्ट्रीब्युटरी म्हणजे अशी वाहणार पश्चिम बंगालमधून वाहते? तर हुगळी तुम्हाला दिलं इथं. हुगळी गंगेची वितरिका पश्चिम बंगालमधून ही वाहते. त्यानंतर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहे? तर हुगळी नदीच्या काठावर वसली. कुठली? हुगळी याच नदीच्या काठावर. ही बघी हुगळी नदीच्या काठावर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता वसलेली आहे. पुढं अंतर्गत जलप्रणाली असलेली लुनी नदी जी आहे ही कोणत्या भागामध्ये लुप्त होते? तिथून पुढे दिसतच नाही, लुप्त होते म्हणजे बंद होऊन जाते, नष्ट होते का? तर लुप्त होते, त्याला गुप्त होणे सुद्धा म्हणतात. तर कोणता? हे इथं बघा तुम्हाला कोरडा भाग दिसतोय, तर ही आहे कच्छ रण. या कच्छ रणापासून लुनी नदी काय होते? लुप्त होते. पुढचं बघा राजस्थानमधील भारतातलं सर्वात मोठं पण कोणतं खाऱ्या पाण्याचं अंतर्गत सरोवर त्या ठिकाणी सरोवर कोणतं आहे? लोणार सरोवर आपलं खाऱ्या पाण्याचं आहे, पण भारतातलं सर्वात मोठं आहे का? नाहीये, बुलढाण्यामधलं आहे, उल्कापातामुळे तयार झालेलं. उलर सरोवर, उलर तर म्हणतात हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे, मग कुठलं आहे? तर सांबर सरोवर. हे सांबर सरोवर आहे खाऱ्या पाण्यात. बघा खाऱ्या पाणी दिसतं का तुम्हाला इथं? खारं पाणी, मीठ तयार करणं चालू आहे इथं. ओके, सांबर सरोवर. त्यानंतर भारतातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर, त्याचं नाव आहे उलर सरोवर. काय नाव आहे? उलर सरोवर त्याचं नाव आहे. हे सरोवर कुठं आहे? उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. बघा ही सुद्धा इमेज तुम्ही खूप वेळा पाहिली असेल. ठीक आहे, बाजूला सर्व बर्फ आहे
आणि या प्रकारचे पाणी दिसतंय, तर हे आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी. गोड्या पाण्याचं उलर सरोवर कुठं आहे, तर जम्मू काश्मीर मध्ये आहे. प्रश्न खूप वेळा विचारतो. तरंगणारी बेटे असलेले लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर तरंगणारे बेट आहे तिथे कुठल्या राज्यामध्ये या प्रकारचे बेट तरंगणारे आहे? लोकटक सरोवर आहे, तर ते मणिपूर या राज्यामध्ये आहे. कोणतं राज्य आहे? मणिपूर राज्य, लक्षात ठेवा. ओके, पुढचा क्वेश्चन बघा, दिसतोय तुम्हाला सविस्तर व्यवस्थित सगळं. तेलंगणाची राजधानी हैदराबाद कोणत्या सरोवराच्या काठावर वसलेली आहे? तेलंगणाची राजधानी हैदराबाद कुठल्या सरोवराच्या काठावर वसलेली आहे? तर हुसेन सागर सरोवर आहे. या हुसेन सागर सरोवरावर बसलेली. पुढं आता तुम्हाला इमेज सह दिलेला, याच्यामध्ये 2 क्वेश्चन तुमच्या लक्षात ठेवा. पहिलं, तेलंगणा हे भारताचं 29वं राज्य म्हणून कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? आणि तुम्ही जर पाहिलं असेल, महाराष्ट्राची स्थापना 1960 ला झालेली आहे. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये टोटल 26 जिल्हे होते. किती होते? 26. आज घडीला महाराष्ट्रात 36 जिल्हे, म्हणजे 10 जिल्ह्याची भर पडलेली आहे. तसं 36वा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता आहे? 36वा जिल्हा कोणता आहे? तर पालघर आहे. लक्षात ठेवा, या प्रश्नाला का बरं रिलेटेड करतोय ते लक्षात ठेवा. तेलंगणा हे भारताचं 29वं राज्य कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? बघा, आंध्र प्रदेश मधून तेलंगणा 2014 मध्ये. कधी आलंय? 2014. आणि या 2014लाच महाराष्ट्रातला 36वा जिल्हा निर्माण झाला. तो ठाणे जिल्ह्यातून निर्माण झाला. कुठून? ठाणे जिल्ह्यातून. कोणता? तर पालघर जिल्हा. त्यामुळे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. पालघर जिल्हा हा महाराष्ट्रात 36वा जिल्हा आहे आणि तेलंगणा हा भारतातला 29वा जिल्हा आहे. दोन्ही त्या ठिकाणी 29वा राज्य, सॉरी तेलंगणा. तर दोन्हीची निर्मिती 2014 झालेली आहे. चला, सतलज नदीवरील, बघा सतलज नदी आहे. प्रश्न असा विचारतात की तुम्हाला भाकरा नांगल हे जे धरण आहे, हे धरण कुठल्या नदीवर आहे? हा सुद्धा प्रश्न विचारतात. इथं ऑलरेडी दिलंय भाकरा नांगल सतलज नदीवर. तर सतलज नदीवरील भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाला त्या ठिकाणी काय नाव दिलेलं आहे? काय म्हणतात? तर गोविंद सागर नाव आहे. कुठलं आहे? गोविंद सागर, पर्याय क्रमांक 2. हे आहे सतलज नदीवर भाकरा नांगल सरोवर. पुढचं बघा, भगीरथी नदीवर बांधण्यात आलेलं, नदी लक्षात ठेवा, भगीरथी नदीवर बांधण्यात आलेलं भारतातलं सर्वात उंच टेहरी धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? कुठल्या राज्यात? हे इथं दिलं टी, तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. कोणतं राज्य? उत्तराखंड. पुढचा क्वेश्चन आहे, भारतातलं सर्वात उंच गुरुत्वीय म्हणजे ग्रॅव्हिटी धरण कोणतं आहे? तेच वरच आपण पाहिलं ते, तर ते आहे भाकरा नांगल. भारतातलं सर्वात उंच गुरुत्वीय धरण कुठलं आहे? तर भाकरा नांगल धरण आहे. सतलज नदीवर भाकरा नांगल धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? गोविंद सागर. आणि हेच भारतातलं सर्वात उंच गुरुत्वीय धरण आहे. ओके, आता पुढचा जर प्रश्न पाहिला बघा, 55 नंबरचा क्वेश्चन आहे, सतत पात्र बदलल्यामुळे येणाऱ्या महापुरामुळे कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? नेहमी पात्र बदलते, पूर आला की त्याचं पात्र वाढतं, दुसरीकडून जातं, जास्त पाणी असल्यामुळे ते पात्र बदलत जातं, या प्रकारचं बघा. तर त्याला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात. ती नदी कुठली? तर कोशी नदी आहे. पुढचा क्वेश्चन इकडचा 96 नंबरचा, कोणत्या नदीला पूर्वी बंगालचे दुःखाश्रू म्हणून ओळखलं जायचं? तर ती नदी तुम्हाला इकडे बंगालचे दुःखाश्रू कुठली नदी आहे? तर दामोदर नदीला बंगालचे दुःखाश्रू ओळखलं जातं. पुढचं, डॉल्फिन नोज या नैसर्गिक टेकडीमुळे संरक्षण मिळालेले विशाखापट्टणम बंदर कुठं आहे? या ठिकाणी बघा, डॉल्फिन नोज दाखवले, नैसर्गिक टेकडीमुळे संरक्षण मिळालं विशाखापट्टणम बंदर हे कुठं आहे? तर आंध्र प्रदेश या ठिकाणी विशाखापट्टणम बंदर आहे. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. हे इथं बघा, सगळीकडून समुद्र दिसतोय तुम्हाला. ओके, गुजरात मधील कोणत्या बंदराचं नाव बदलून बघा दीनदयाल बंदर असं केलेलं आहे? तर कुठलं बंदर आहे ज्या बंदराचं नाव बदलून दीनदयाल बंदर केलेलं आहे? तर ते बंदर बघा इथं दिसतंय तुम्हाला. कुठला आहे? कांडला बंदर आहे. त्याचं नाव आता सध्यानं दीनदयाल बंदर झालेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचं 99 नंबरचा क्वेश्चन बघा. 99 नंबरचा क्वेश्चन बघा, व्हीओ चिदंबरनार बंदर अर्थात तुतीकोरीन हे कुठल्या राज्यामध्ये बंदर आहे? तुतीकोरीन. तर तामिळनाडू मधलं हे तुतीकोरीन बंदर आहे. कुठलं? तामिळनाडू. त्यानंतर 100 नंबरचा क्वेश्चन बघा,
जपानला लोहखनिज निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं पॅरादीप बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? पॅरादीप बंदर कुठल्या राज्यामध्ये आहे? तुम्हाला जर न्यायालय शिपाई भरतीची तयारी करत असाल किंवा इतर कुठलीही भरती तयारी करत असाल तर हा नंबरला 95 52 62 95 63. न्यायालय भरतीचे 5000 ऑनलाईन क्वेश्चन आहेत. सोबत तुम्हाला 10 ते 30 पर्यंत सराव पेपर सुद्धा मिळणार आहे. ₹90 शेअर करा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या. चला, जपानला लोहखनिज निर्यात करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं पॅरादीप बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पॅरादीप बंदर आहे ओडिशा या राज्यामध्ये. ओडिशा राज्य. ठीक आहे, तर हे संपूर्ण तुमचे 100 क्वेश्चन झालेले आहेत. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, जॉईन करून घ्या. कारण या अगोदर 1 ते 50 आपण भूगोलाचे क्वेश्चन घेतले, तो पण व्हिडिओ बघून घ्या. आणि हे आता 51 ते 100 पर्यंत क्वेश्चन आहे. ठीक आहे, खूप महत्वाचे, अत्यंत आजपर्यंत विचारले सगळे. तुम्ही जर हे पूर्ण 50 क्वेश्चन पाहिले तर सगळे एक्झामला तुम्हाला प्रश्न आलेले दिसतील यावरती. ठीक आहे, थांबतो. चॅनल नवीन आहेत, सबस्क्राईब नसेल केलं तर एकदा सबस्क्राईब सुद्धा करून द्या. हा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, पटापट जॉईन करून घ्या.